शांत हो जरा, धीर धर थोडा. तुझ्या जीवाला स्वर्गवासी संदीप पांडुरंग गायकर हे काल रात्री त्यांना आपल्या भारत देशासाठी लढत असताना दहशतवाद्यांबरोबर जो संघर्ष चालू आहे आणि त्या दहशतवाद्यांचा खात्मा करत असताना त्यांना वीरमरण या ठिकाणी आलेलं आहे. आमचा संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव असेल, सर्व ब्राह्मणवाड्याचा अकोले तालुक्याचा परिसर असेल, खरं तर एक अभिमानास्पद आमच्यासाठी ही बाब आहे. परंतु सर्व भाग हा दुःखात बुडालेला आहे. एक सामान्य कुटुंबातील मुलगा आहे, गोरगरिबाचा. शेळ्या मेंढ्या वळून आपल्या आईवडिलांनी त्याचं पालन पोषण केलेलं आहे. अगदी 1.5 वर्षाचा मुलगा आहे. 14 वर्ष त्याने या सर्व्हिसमध्ये आपली व्यतीत केलेली आहे. आम्हाला नगरवरून अधिकाऱ्यांकडून किंवा त्यांच्या बटालियनमधील जे काही मेजर होते त्यांच्याकडून त्या घटनेची माहिती मिळालेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी त्यांनी आम्हाला सांगितलं की अगदी आपल्या देशाला अभिमानास्पद असं कार्य त्यांच्याकडून झालेलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करीत असताना फ्रंट लाईनला जाऊन अगदी 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं काम या ठिकाणी आमच्या या संदीप गायकरनी केलेलं आहे. खरोखरच आमच्या गावासाठी, आमच्या विभागासाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवसाचा बंद खऱ्या अर्थाने जर पाहिलं तुम्ही विचारताय तर त्याच्या या शूरवीर कार्यापुढे हे 2 दिवसाचा बंद काहीच नाही. आम्ही ब्राह्मणवाडावासियांनी या ठिकाणी 5 दिवसाचा दुखवटा या ठिकाणी जाहीर केलेला आहे. कडेकोट 2 दिवस या ठिकाणी संपूर्ण आमची बाजारपेठ बंद राहील. आपल्या देश संरक्षणासाठी कमीत कमी ब्राह्मणवाडा गावातून 25 ते 30 मुलं या ठिकाणी देश सेवेमध्ये संरक्षण विभागात काम करत आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं गाव जर ड्राय भाग आहे आणि म्हणून देश संरक्षणासाठी त्याचप्रमाणे पोलीस मध्ये देखील आमचे 50 मुलं या ठिकाणी महाराष्ट्राला अंत्यविधीची तयारी ब्राह्मणवाडावासियांची संपूर्ण तयारी झालेली आहे. आमच्या सह्याद्री विद्यालय या प्रांगणामध्ये उद्या सकाळी 10 वाजता त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने आम्हाला जी माहिती दिलेली आहे, आज जम्मूवरून त्यांचं पार्थिव हेलिकॉप्टरने दिल्ली इथे आणले जाईल आणि दिल्ली इथून पुण्यामध्ये बाय प्लेन पार्थिव रात्री 10 वाजता येणार आहे आणि ब्राह्मणवाडा गावामध्ये 8 वाजता त्यांच्या मूळ रहिवासी असलेल्या घरी 8 वाजता संपूर्ण त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यदर्शनासाठी त्या ठिकाणी पार्थिव ठेवलं जाणार आहे. त्यानंतर जी पार्थिवाची यात्रा निघणार आहे ती संपूर्ण ग्रामप्रदक्षिणा ब्राह्मणवाडा गावामध्ये 9 ते 10 या कालावधीमध्ये संपन्न होईल आणि त्यानंतर सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अतिशय भव्य दिव्य आणि शासकीय इतमात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.